मुझे अभी है नहीं मुझे जिसके इन्फो पर फोन की वो फोन है कहाँ मम्मी अगं मम्मी अगं काय पसारा करून ठेवलाय तू हा नित्या? काय पाहिजे तुला? तुझी कोणती वही पाहिजे का तुला? अगं मम्मी तू माझा फोन बघितलास का मी तुला बोलली होती ना शाळेत गेल्यानंतर तू चार्जिंगला लावून जा कुठे आहे तो अगं आल्या आल्या तुला का हवाय फोन? तू आधी जेवण कर, हा पसारा आवर, कपडे बदल, मग घे ना फोन. अगं मम्मी आवरेल मी ते नंतर तू आधी मला फोन दे मला ना स्टोरी पोस्ट करायची आहे कसली स्टोरी आता? फीलिंग टायर्ड ऑफ डेली रुटीनची काय बाई आजकालची पोरं नुसतं दबडं घेऊन बसतात. तुमच्या शाळेतल्या बायका हेच शिकवता का तुम्हाला? आणि फिलिंग टायर्ड म्हणे. काय केलं का तू असं शाळेत की तू आज टायर्ड झाली आहेस एवढी? आजी ते बाई नसतं इट्स मॅम आणि आई चिल आज आमचे सगळे लेक्चर झाले आणि खूप बोर झालं आज आम्हाला अभ्यास करायला कसं का तुम्हाला बोर होतं? हा सापडला बाय लेडीज काय बडबडते तिचं तिलाच माहिती. आग लागो त्या फोनला. नित्या तुला अभ्यास वगैरे नाही का ग? काय करायचं फोन घेऊन बसलीयस? अगं थांब हा झालं हे बघ ओळखतेस का तू हिला ही तर आमच्या बाहेरच्या साडीतली लक्ष्मी ना? किती लहान आहे. किती त्रास द्यायची तिची सासू. बिचारी सगळं सहन करून घ्यायची. पण तू हिला भेटली कधी आणि मला सांगितलं पण नाही. तुला माहिती आहे ना ती मला किती आवडते म्हणून. आजी यू आर सो स्वीट किती बोळे आहेस ग तू अगं ही न्यू टेक्नॉलॉजी आहे काय टेक्नॉलॉजी काय? आजी याला AI म्हणतात म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता हे काय नवीन खूण? अगं आजी याचा वापर करून आपण कोणत्याही व्यक्तीचा फोटो कोणासोबतही जनरेट करू शकतो आणि याच्याने आपलं कोणतेही काम एका मिनिटात होतं. अच्छा तू याच्यातून हा फोटो बनवलास का? पण तुम्ही आता ही काही नवीन टेक्नॉलॉजी वापरता आणि फोटो बनवता. मग खरा फोटो कोणता आणि खोटा फोटो कोणता हे ओळखायचं तरी कसं बरं? अगं आजी आजकालच्या जगात हे सगळ्यांनाच माहिती असतं. ठेव तुझ्याकडे तुझा AI न FI. नित्या बंद कर तुझा फोन आणि जाऊन लवकर अभ्यासाला बस. उठ लवकर. काय काय तुझी रोजची कटकट. घरातले दूध संपले वाटतं. आज सकाळपासून चहा पण नाही भेटला. करते तुमचा चहा. थांबा. हे ChatGPT सॉल्व दिस इक्वेशन. नित्या तू आता मॅथ सोडवताना पण AI वापरणार आहेस का? अगं आई हे सोडवायला खूप वेळ लागेल आणि तसंही हे सोडून झाल्यानंतर मला बर्थडे पार्टीला जायचं आहे. कोणाची बर्थडे पार्टी? अगं रियाची बर्थडे पार्टी 16th बर्थडे आहे तिचा आज. आणि तू मला हे आता सांगतेस तेही सांगतेस विचारतही नाहीयेस. अगं आई मला माहितीये तू मला सोडणारच आहेस म्हणून मी नाही विचारलं. अगं पण तरी छान झाली ना आजची पार्टी? हो खूप छान झाली आजची पार्टी. खूप दिवसानंतर सगळे फ्रेंड्स भेटलो. खूप धमाल केली आज आपण सगळ्यांनी. अगं पण आज आपण एक पण फोटो नाही काढला. चल आपण सेल्फी काढू. हो नित्या आज तू छान दिसते. थांब मी तुझा एक फोटो काढते. हो काढ ना. हे बघ ना नित्या किती छान फोटो झाले तुझे. हो ना यार खूप छान फोटो झाले. आता मी एक घरी गेल्या गेल्या इन्स्टावरती पोस्ट करेन. हो मी लाईक करेल हा. हो बघते काय म्हणतोय हा. हाय तू नित्य आहेस ना? हो पण तू कोण? अगं काल मी तुला रियाच्या बर्थडे पार्टीला बघितलं. तू खूप सुंदर दिसत होती. हो थँक्यू. माझ्याकडे तुझा एक फोटो आहे. बघायचा आहे का तुला? हो जर छान असेल तर मला नक्कीच पाठव. हो टाकतो थांब. ए अरे हा असा फोटो तुला होता तू काय केला आहेस याला? ते मला काय माहित नाही. जर तुला वाटत असेल की मी हा फोटो कुठे पोस्ट करू नये तर मी जेवढे वेळेस सांगेल आणि जेवढे सांगेल तेवढे पैसे मला द्यावे लागतील. अरे पण मग मी का देऊ तुला असे? देऊ तुला पैसे? कुठून पण सोय कर. मला पैसे पाठव. अरे पण हा फोटो माझा नाही. मी असा फोटो काढलेला नाही. तू का केलायस असं? आणि तुला काय भेटणार आहे असं करून? ए
ते काय मला माहिती नाही. 2000 रुपये दे, नाही तर फोटो व्हायरल करतो. अरे 2000? मी शाळेत शिकणारी मुलगी आहे. तुला इतके 2000 रुपये मी कुठून देऊ? ते काय मला माहिती नाही. 2000 रुपये आले पाहिजे, नाही तर फोटो व्हायरल होईल. बापरे, मी एवढे पैसे तुला कस काय देऊ? माझ्याकडे एवढे पैसे पण नाही. ओ गॉड, आता मी काय करू? हा फोटो माझा नाही, तरी मायेने मला असं का केलं असेल? आणि हे घरच्यांना समजलं तर मग मी काय करू? हे जर मम्मी पप्पांना समजलं तर माझा फोन, माझी शाळा सगळंच बंद होईल. या एका फोटोमुळे खूप मोठाच प्रॉब्लेम होऊन गेला आहे. गॉड प्लीज हेल्प मी. माझ्या अकाउंटमध्ये तर आता फक्त 3000 रुपये, त्याच्यातले 2 यालाच टाकायला लागतील, नाहीतर हा माझा फोटो व्हायरलच करून टाक. हा झाले बाबा, एकदाचे याला पैसे करून. आता हा माझा फोटो लीक नाही करणार. हाय, काय करतेस? अरे यार, याचा परत मेसेज आला. आता याच्या मेसेजला रिप्लायच नाही देत मी. इग्नोर करतेस काय? ठीक आहे, चल जाऊ दे. तू आता मला 4000 टाक. अरे तू परत मेसेज का करतोयस? आणि तुला मी आधीच 2 दिवसाआधी पैसे दिले होते ना 2000 रुपये. आता तुला परत का हवेत? देतीस का फोटो व्हायरल करून? अरे पण कशाला? तुला आधी पैसे दिले होते ना मी. आता माझ्याकडे एवढे पैसे नाही की मी तुला देईल. तू पैसे पाठवणार आहेस का मी तो फोटो व्हायरल करू? अरे यार, आता मी याला ब्लॉक पण नाही करू शकत. याला ब्लॉक केलं तर हा माझा फोटो व्हायरल करून टाकेल. आता मी काय करू? मग कधी येतेस पैसे? अरे यार, आता काय करू मी? माझ्याकडे तर आता इतके पैसेही नाहीये, आणि जेवढे होते त्याला दिले होते मी. अरे यार, आता जर मम्मी पप्पांना समजलं तर हे मला खूप ओरडतील, आणि आता तर माझं सगळंच बंद होऊन जाईल, आणि माझा फोन तर जाईलच. ओ गॉड, आता मी काय करू? कुठून आणू मी एवढे पैसे? कोणाची मदत घेऊ? काही सुचत नाहीये मला तर. बापरे, आता काय करू? हा, रियाला विचारते काय करू. आता रियाला कॉल करून विचारते काय करू. उचल रिया, फोन उचल. हॅलो, हा बोल ना. रिया, तू पटकन माझ्या घरी ये. का बरं, काय झालंय? अगं रिया, खूप मोठा सीन झालाय. तू माझ्या घरी ये आधी. तू पॅनिक नको हो, मला शांतपणे सांग नेमकं झालं काय. हे सगळं फोनवरती सांगण्यासारखं नाहीये. तू माझ्या पटकन घरी, मी तुला सगळं सांगते. ठीक आहे, मी येते, तू टेन्शन नको घेऊ. हो, ये लवकर. बरं झालं रिया तू आली. काय ग, काय झालं? तू का बरं एवढी हायपर झाली होती? अगं रिया, तू हे बघ आधी. बापरे, हे काय? हे कोणी केलं? अगं रिया, मला तुझ्या बर्थडेच्या दिवशी एका मुलाचा मेसेज आलेला, आणि तो मला बोलला की जर तुम्हाला 2000 रुपये टाकले नाही तर मी हा फोटो व्हायरल करेन. आणि आज त्याचा परत मेसेज आला, आणि आज तो मला परत म्हणतोय की मला तू परत 4000 रुपये टाक. आता इतके पैसे मी कुठून आणू? आणि एवढं सगळं झालं ते तू मला आत्ता सांगतेस? अगं त्या टाइमला मला काहीच सुचलं नाही मी काय करू, म्हणून मी त्याला पैसे टाकून दिले. पण आता तो मला परत पैसे मागतोय, आणि म्हणतोय की जर तुम्हाला आता पैसे दिले नाही तर मी तुझा फोटो व्हायरल करेन. पण आता तू काय करणार आहे? काही ठरवलंय की नाही? अगं मला काहीच सुचत नाहीये मी काय करू. आणि जर हे मम्मी पप्पांना समजलं तर ते मला खूप ओरडतील, आणि माझा फोन पण घेऊन घेतील, माझी शाळा पण बंद होऊन जाईल. ठीक आहे, तू टेन्शन नको घेऊ, यावर काहीतरी सोल्युशन असेलच, आपण बघू. हो यार, काहीतरी तर सोल्युशन असेल. बघू आपण काय होतं ते. तू पण विचार कर, मी पण विचार करते. हा नित्या, माझे काका आहे ना सायबर पोलीस मध्ये, आपण त्यांना सांगून बघूया, बघू काही हेल्प होते का. नको, हे जर माझ्या मम्मी पप्पांना समजलं तर मला खूप ओरडतील. हे पोलीस जर घरी आले तर खूप मोठा सीन होईल. अगं नाही, तसं काहीच नाही होणार. आपण जर त्यांना सांगितलं की केस प्रायव्हेट ठेवायची आहे तर ते घरी समजणार नाही, आणि ही गोष्ट फक्त आपल्या तिघांमध्येच राहील. बरं ठीक आहे, बघ तू. मला तर आता काहीच सुचत नाहीये. जे होईल ते होईल. ठीक आहे, मी सांगते काकांना. हॅलो काका, ऐका ना, माझी एक फ्रेंड आहे नित्या,
अगं मुलींनो, घाबरू नका, शांत व्हा. तू मला ते चॅटचे स्क्रीनशॉट सेंड कर, पुढचं मी बघतो. ठीक आहे काका, मी तुम्हाला यांना स्क्रीनशॉट टाकते. मी तुला बोलले होते ना की खरा फोटो कोणता आणि खोटा फोटो कोणता हे ओळखणं अशक्य झाले, म्हणून आम्हा वयस्कर लोकांचं ऐकतंय तरी कोण? आम्ही कटकट करतो ना. ए आजी, थांब गं तू जरा. सुनबाई, ए सुनबाई, बघ हे काय झालंय. काय झालं सासूबाई, का ओरडताय तुम्ही एवढं? अगं आई, तुझ्या नित्याने काय केलं? नित्या, हे काय करून ठेवलंयस तू? तुला समजतंय का? अगं आई, याच्यात माझी काय चूक? मी तर फक्त माझा एक फोटो काढला होता. तू मला खरं खरं सांग, तू त्याला फोटो टाकला नव्हतास ना? हा अगं मम्मी, खरंच मी त्याला फोटो नव्हता टाकला. हॅलो. हा काका, बोला ना. रिया, मला तो हॅकर सापडलाय. तुम्ही लवकरात लवकर सायबर ऑफिसमध्ये या. हो काका, आम्ही लगेच येतो. तुझा फोटो जनरेट केला होता, तू ओळखते का याला? नाही, मी तर नाही ओळखत याला. बघ बघ, ओळखत असशील तू. अगं आजी, नाही ओळखत मी त्याला. अगं, हे करण्यामागे नेहमी बदलायची भावना नसते, तर कधी फक्त पैसे कमवायचे असते, तर कधी फक्त मानसिक छळ करणे हा असतो. पण याला हिचा फोटो भेटला कुठून? तिच्या अकाउंटमधून. म्हणजे नित्या, मला सांग, तुझ्या अकाउंटला अशी कोणती सेटिंग आहे ज्याने तुझे फोटो कोणी डाउनलोड करू शकणार नाही आणि लिंक पण होणार नाही? अशी पण काही सेटिंग असते का? हो, असते. अगं, प्रत्येक ॲपमध्ये प्रायव्हसी सेटिंग असतात. जेव्हा आपण सोशल मीडिया आपल्या अकाउंटवर ॲक्टिव्ह असायला पाहिजे आणि त्याचे लोकेशन ऑफ देखील असायला पाहिजे. अकाउंट प्रायव्हेट तर ठीक आहे, पण लोकेशन का ऑफ ठेवायचे? लोकेशन ऑन असले तर लोकांना कळेल की तुम्ही कुठे जाता येतं. तुम्हाला माहीत नाही, पण लोकेशन ऑन असल्याने किती लोकांची घरे फोडल्या गेली आहे. त्याचबरोबर किडनॅपिंग देखील वाढलेले आहे. हो सर, आता मी माझे सगळे प्रायव्हसी सेटिंग ऑन करून लोकेशन ऑफ करून ठेवेल. लोकेशन ऑफ तर तू आता तेव्हा करशील जेव्हा तुझ्याकडे तुझा फोन राहील. तुझ्याकडे आता तुझा फोन पण राहणार नाही. अगं आई, पण तू माझा फोन का घेणार आहेस? ते तू मला आता काही सांगू नकोस. तुझ्याकडे तुझा फोन राहणार नाही म्हणजे नाही. आता फक्त तू आणि तुझा अभ्यास. तुझा आणि मोबाईलचा आता काहीच संबंध नसेल. फोन, माझा फोन, पण मी तो फोटो. मम्मी, फोन दे माझा. आजकालच्या मुलांची बुद्धी फिरते ही अशी. पहिले स्वतःच तंत्रज्ञानाच्या आहारी जायचं, त्यालाच आपलं आयुष्य बनवून घ्यायचं, आणि मग जेव्हा तुमच्या चुकीमुळे तुमचे आईबाप तुमचा फोन काढून घेतात, तेव्हा आपलं सुंदर आयुष्य असं काहीतरी गमावून बसायचं. काय तर म्हणे, आमच्या लाईफचा पर्पज नाही उरला. डोमलं. अरे, तुम्ही मुलांनी असं म्हटलं तर आम्ही मोठ्यांनी कुठे जायचं? लाईफचा पर्पज कळायला वय काय होतं तुमची? 10, 12, 15, 17? यात काय असं बघितलं रे तुम्ही? आयुष्य कळायला असं कितीचं जगलाय तुम्ही? कधी कळेल तुम्हा मुलांना की या मोबाईलच्या पलीकडे सुद्धा एक सुंदर जग आहे? आम्हाला तुमच्या होणाऱ्या प्रगतीशी वैर नाहीये. आम्हाला वैर आहे ते या प्रगतीच्या वेगाशी आणि त्याच्या दुष्परिणामांशी. गेल्या 10 वर्षात झालेल्या विज्ञानाच्या प्रगतीमुळे तुम्ही मुलं तुमची संस्कृती विसरत चालला आहात. तुमची भाषा, तुमचा पेहराव सगळंच बदलला आहे की? अजूनही वेळ गेलेली नाहीये. सोडा तो मोबाईलचा नाद आणि थोडं तरी संस्कृती आणि परंपरेच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करा.